आपलीपणाची कहाणी। अरे गोदा अक्का, सुटली का शाळा? सुटली? हो मगाशीच. भक्ती कुठे? भक्ती केव्हाच घरी गेली आहे. मी बाकीचे काम करत होते ना म्हणून थांबलेले. हो का? नाही, मी आलेच होते या बाजूला, म्हणलं जाता जाता घेऊनच जाऊया तिला. तसे तिचे बाबा आहेत घरी, खायला प्यायला देतील तिला. बर, मला सांगा, भक्तीचा अभ्यास कसा? चांगला चाललाय ना? फारच छान. खूप हुशार आहे तुमची भक्ती आणि पाठांतर ते तिचं खूपच चांगलं आहे. तुम्ही काही काळजी करू नका भक्तीची. ऐकून खूप बरं वाटलं. बरं, येऊ ना? हो हो, या. तशी आपल्या दोघींची वाट वेगळीच आहे. निघते. हो हो. मला मारताय तुम्ही? होय. मी कोण आहे माहिती आहे ना? वकील आहे, वकील. ही दादागिरी तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांना दाखवत असा. मला दाखवलीत ना, महागात पडेल सांगून ठेवतो. मागे एकदा तुम्ही मला पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण परत एकदा सांगतो, जे काय होईल ते कायद्यानंच होईल. घे आईला तुझ्या, तू मला कायदा शिकवतो? जयसिंग पाटलाला कायदा शिकवतो तू? हे बाबू, अंजू, माझी मुलगी. अहो, माझ्या मुलीला सोडाव. आता कळलं ना दादागिरी काय असते ती? तर बघा साहेब, मी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण माझ्या मुलीला सोडा. तर म्हणल्यावर ताकबात ओळखायचं. माझ्याशी हे असं बोलणं केलं नसतं ना, ते असं काय झालं नसतं. तर आता मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेवायचं. दादासाहेब जिथे आहेत हे कुठेही बोलायचं नाही. शांत व्हा दादूभट. मला माफ करा, मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. नाही का सविता? अगं, तू काही परकी आहेस का? पण ही गोष्ट जशी की उच्चारायला सुद्धा. मी समजू शकते गोदाक्का, पण आईवर सुद्धा दडपण आहेच ना. काही दिवसांपासून मी बघतीये आईचं वागणं बदललंय. ती खूप अस्वस्थ वाटतेय मला. पण ही घटना तर कालच घडली. मी माईंना कालच सांगितलंय. नाही, म्हणजे आईला काहीतरी जाणवलं असेल. पण खात्री बाळगा दादूभट, माझ्याकडून ही गोष्ट कुठेही बाहेर जाणार नाही. बरं, मी निघते, कारण त्या झाडू मारणाऱ्या राधाबाईंवर मी मुलांना सोपवून आलीये. जर वेळेत नाही गेले तर पोरं खूप गोंधळ घालतील. तसंही जयसिंग बद्दल तुम्ही सांगितल्यामुळे मला जरा टेन्शनच आलंय. पण तुम्ही काळजी करू नका दादूभट, तो फक्त धमकावतोय. तो काही करू शकत नाही. येते मी. का या तलवारीच्या धारेवरून चालताना पाय कापतायत माझे? का हतबल झालोय मी जयसिंगासमोर? त्याच्या विरुद्ध नाशिकला जाऊन तक्रार नोंदवताना मनात भरलेलं धाडस कुठे गेलं? का लटपटतोय मी माझ्या भक्तीसाठी, माझ्या इवल्याशा गोड लेकरासाठी? माझ्या काळजाचा तुकडा आहे तो. मी हजारो मरण मरीन, पण माझ्या लेकराला काहीही होऊ देणार नाही. मी जयसिंगची लाचारी केली नाही तर तो भक्तीला नाही 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 असं होणार नाही. पण दादू भट, तू त्याची लाचारी केलीस तरीही तो मूळ स्वभावावरच जाणार. कशावरून तो आपला शब्द पाळेल?
कशावरून त्याचं काम केल्यानंतरही तो तुझ्या कुटुंबाला अपाय करणार नाही. परमेश्वरा, काय अवस्था झाली आहे. मनात नुसती कालवा कालव होते. भक्ती खेळायला गेली वाटतं. हा? नाही, मी म्हटलं भक्ती खेळायला गेलीये का? नाही, ती अजून शाळेतून आली कुठे? काय? अहो, मी आता शाळेत नव्हतं येते. ती तिथून केव्हाच निघालीये. भक्ती, ए भक्ती! गोदे गोदे, घाबरू नकोस. काही होणार नाही भक्तीला. आपण शोधूया. असेल ती इथेच कुठेतरी. अहो, माझी भक्ती! नाही, गोदे, चल 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 चल, तू माझ्या बरोबर आहे. अहो, भक्ती! म्हणजे सविता, तू मला विचारत होतीस ना उमेश आणि मी काय बोलत होतो? मी का टाळते त्याला? माझा तुझ्यावर विश्वास नाहीये म्हणून नाही मी विचारते. आई, तुला जर त्रास होत असेल तर तू नंतर कधीतरी सांग. नाही सविता, सांगू दे मला. तुझाही तेवढाच हक्क आहे का माझ्यावर? पण मी तुला जे काही सांगणार आहे ते कोणालाही कळू देऊ नकोस. उमेशशी तसं पाहिलं तर माझं रक्ताचं असं कोणतंच नातं नाही, पण तरीही तो मला माझ्या सख्ख्या मुलांसारखाच वाटतो. आजपर्यंत माझ्या कुंकवाचं रक्षण तो करत आलाय सविता. सणू आई जगदंबीनेच पाठवलं त्याला माझ्याकडे. ताई, भक्ती हरवली आहे. हो, हा? ताई, आमची भक्ती कोण? मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच. नाही दादूबाई, आपल्या भक्तीला काही होणार नाही. आई जगदंबेने तिची जबाबदारी घेतली. आपण शोधूया तरी तिला. चला. हे घे. ही नदीच्या बाजूची जी पडीक जमीन आहे ना, ती त्यातली 2 एकर तुझ्या नावावर केलेली आहे. बरं का वकील साहेब, आमचा जयसिंग तिथे हॉस्पिटल बांधणार आहे. बरेच दिवसांचे माझं स्वप्न होतं, ते आता पूर्ण होणार आहे. आणि ते माझा जयसिंगच पूर्ण करणार आहे. जयसिंग, गावात ह्या चांगल्या कामाची घोषणा कर. गावात याची चर्चा सुरू झाली साहेब. उशिरा का होईना पण आमच्या जयसिंगला उपरती झाली. आता सगळा भार मी त्याच्यावरती सोपवून हरिनाम घ्यायला मोकळा. बरं वकील साहेब, पुण्याच्या ट्रस्टला कळवून टाका आम्ही जिवंत आहे आणि चांगला ठणठणीत आहे. नाही, ठणठणीत वगैरे ठीक आहे साहेब, पण असं ठणठणीत राहायचं असेल ना तर तुम्हाला थोडा आराम करायला पाहिजे. हा, हो हो. जा, मी आता जाऊन झोपा. जरा वकील साहेबांना सोडून देत. चल रे.
ना तुला, शहाणी आहेस ना तू. चल इकडे जाऊया आपण. हा चला. कुठे गेली आहे भक्ती? भक्ती अरे अच्छा, हे बघ तुझे बाबा. भक्ती भक्ती भक्ती. कशी आहेस का बाळा? काही झालं नाही ना तुला? कोणी मारलं नाही ना तुला? सर्व सत्ताधीश जयसिंग पाटलांनी चॉकलेट आणि मुलगी असा प्रेमाचा तडजोडीचा संदेश पाठवलाय. म्हणजे त्यांचं काम करायचं, म्हणजे पोरगी खुश राहील. आणि नाहीतर पुढच्या वेळेला फक्त चॉकलेट्स येतील आणि नंतर शोक संदेश. मी हात जोडतो, माझी मान का पाहावं तर, पण माझ्या मुलीला काही करू नका. हात जोडतो हो तुमच्या पुढे. दादूभट, हे काय करताय तुम्ही? या क्षुद्र कुबड्यासमोर हात पसरताय? अहो, आई जगदंबे समोर हात जोडणारे तुम्ही हे काय करताय? ए, ते माझ्या समोर हात जोडत नाहीये, जयसिंग पाटला समोर हात जोडतायत. सांग तुझ्या त्या पाटलाला, या गावात आई जगदंबेची सत्ता पुनर्स्थापित नाही केली तर नाव नाही सांगणार. पण पाटील म्हणत होते माईची मान फार ताट झाली आहे. काय बी करीन, पण तिला मान खाली घालायलाच लावीन. त्याला म्हणाव, तुझ्या तोंडाला काळं फासून तुझ्या काळ्या विद्येसकट धिंड काढीन तुझी गावात ना. तेव्हाच या गावाला मुक्ती मिळेल. तेव्हाच या गावातून पाप कायमची नाहीशी होती. मला काय, मी जाऊन निरोप सांगीन. पण तो निरोप ऐकल्यावर ती जे काही शिव्या देतील ना, त्या मी इथेच सोडून जातो. दादूभट, इकडे या कानात सांगतो, मी जातो, पण पोरीला सांभाळा. आई अचानक गेली कुठे? आत्ताच तर इथेच होती. अलीकडे ती अशी का वागतीये? ती काही लपवत तर नाहीये ना? दादू भटांनी जे सांगितलं तेही तिने लपवलं, पण त्यांनी सांगितलेलं पूर्ण सत्य होतं का? खरं काही वेगळं तर नसेल? आईच्या हातातून एका गुंडाची हत्या झालीये हे त्या इन्स्पेक्टरला माहितीये, त्यामुळे त्याच्यापासून आई लपून राहते. त्याने आईला ओळखलं तर नाही ना? नाहीतर चांगलाच अनर्थ होईल. कारण गायतोंडे आणि जयसिंग यांची चांगलीच मैत्री झालीये. पण त्या दिवशी आईला मी उमेशच्या वडिलांचे पाय धरताना पाहिलं. ते का बरं? त्यांचा आणि आईचा काही संबंध? तसं खरंच काही घडलं होतं का, की तो माझा फक्त भास होता? अलीकडे आई अचानक कुठेतरी निघून जाते. ती उमेशच्या घरी तर जात नसेल? आजही आई तिकडेच तर नसेल ना? त्या दिवशी तिने डोक्यावर पदर घेतला होता आणि आपला चेहरा कोणापासून तरी लपवत होती. कोणापासून पण अजूनही मला स्पष्ट आठवतंय. आता एवढी तुमची गोड गुणाची पोरगी, कुणाही जनावरांना उचलून न्यावी किंवा सापानं चावावी, कुठल्या दरोडेखोरांना उचलून न्यावी, बरं वाटतंय. आता एवढी नवसाची असणार, एवढी गोड पोरगी आहे म्हणजे, है ना? हे पप्पू वगैरे काय करायचं नाही आपल्याकडे?
आपल्याकडे ती नाटकबाजी नाही पाहिजे. सांगितलेलं काम लवकर कर. त्या वसुदाला संपव, कळलं? चल जा चल. अहो अहो हे करताय काय तुम्ही इतक्या रात्री? अहो भक्तीला एकटीला टाकून कशी जाऊ मी? दादू भट, गोदाका मला तहान लागली, थोडं पाणी मिळेल? हो या ना या. मी आलेच आहे सविता. खरं तर मी थोडं सामान घ्यायला बाहेर पडलो होतो. म्हटलं निरोपही देऊ आणि माईंचीही भेट होईल. त्या मला भेटणं टाळतायत. तुम्ही थांबा, मी बोलवतो त्यांना. नाही नाही नको. जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा त्या भेटतील मला. मी कमी पडले हो, माझं पत्नी धर्म निभावण्यात कमी पडले. माझ्या आजपर्यंत केलेल्या सेवेचं, मनापासून केलेल्या भक्तीचं आणि स्वतःची चूक कळल्यावर धैर्याने केलेल्या परिवर्तनाचं हेच फळ दिलंस तू मला. जे हात तुझ्या समोर तुझी करुणा भागण्यासाठी जोडले, तुझ्याकडे पाहताना अष्टसात्विक भावांचं प्रतीक म्हणून तुझ्या समोर हात जोडले, तेच हात त्या नराधामासमोर जोडायला लावलेस तू मला. जे मस्तक मी तुझ्या समोर लावलं, तेच मस्तक त्या राक्षसासमोर झुकवायला लावलंस. आता ही शेवटची लढाई आहे. आता यापुढे हा दादू भट तुझ्या खेरीज कोणासमोरही झुकणार नाही, कोणाच्याही धमक्यांना भीक घालणार नाही.